राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतली आणि त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडली। शरद पवारांची साथ सोडत अजित पवार महायुती सरकारमध्ये सहभागी झाले आणि यावेळी त्यांच्या सोबत 40 आमदार होते। शरद पवारांकडे मात्र खूप कमी आमदार उरले। इतकं सर्व झाल्यानंतरही शरद पवार डगमगले नाहीत। त्यांच्या पक्षाने मे-जून मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत 10 पैकी 8 जागा जिंकत मोठं यश मिळवलं। मात्र 6 महिने होत नाहीत तोपर्यंत पुन्हा पवारांच्या पदरी निराशा आली। कारण नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला 87 पैकी फक्त 10 जागांवरच विजय मिळाला। आधी पुतण्यानं साथ सोडली, नंतर एक आमदारही सोडून जाऊ लागले। पक्षाचं चिन्ह आणि नावही अजित पवारांकडेच गेलं। त्यामुळे आता शरद पवारांपुढे आव्हान आहे ते उरलेल्या पक्षाला सांभाळण्याचं। थोडक्यात समजून घ्यायचं म्हटल्यास शरद पवारांपुढे आता कोणती आव्हानं आहेत ते देखील आपण सविस्तर समजावून घेऊयात। तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या समोरची नेमकी आव्हानं कुठली आहेत? आमदार खासदारांना एकत्र ठेवणं। तर थोडक्यात समजून घ्यायचं म्हटलं तर शरद पवारांपुढे जी आव्हान आहे त्यातलं महत्त्वाचं कारण आपण पाहतोय आमदार आणि खासदारांना एकत्र ठेवून घेणं। विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर शरद पवारांपुढे 10 आमदार आणि 8 खासदारांना एकत्र ठेवण्याचं मोठं आव्हान असणार आहे। पक्ष गमावल्यानंतर आमदार खासदारांची हीच आकडेवारी पवारांची ताकद असल्याचं बोललं जात आहे। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वतःचं जे स्थान आहे ते सिद्ध करण्याची इच्छा असू शकते आणि ते सिद्ध करण्यासाठी ही शेवटची संधी त्यांच्यासाठी आहे। त्यानुसार जर पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच शरद पवारांना शेवटची संधी असल्याची चर्चा आहे। 2014 ते 2018 दरम्यान 27 महापालिकांची निवडणूक झालेली होती। यावेळी संयुक्त राष्ट्रवादीला 6.95% इतकी मतं मिळाली होती। मात्र निमशहरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांची मतं जवळपास 15% आणि 21% इतकी होती। त्यानंतर आता पुढचा आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे राजकारणात नवी पिढी घडवण्याचं आव्हान त्यांच्या समोर आहे। माझ्या विचारधारेवरती विश्वास ठेवणाऱ्या नव्या पिढीला तयार करणं ही माझी रणनीती असणार असल्याची प्रतिक्रिया खुद्द शरद पवारांनी दिलेली होती। दरम्यान सर्व अनुभवी नेते सोडून गेल्यानंतर आता शरद पवारांपुढे राजकारणामध्ये नवीन पिढी तयार करण्याचं मुख्य आव्हान आहे। नवीन चेहऱ्यांना संधी देऊन त्यांना तयार करणं आणि निवडून आणणं हाच पक्ष वाढीसाठी शरद पवारांपुढील महत्त्वाचा पर्याय असल्याची सध्या चर्चा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।